कमीत कमी आपण 15 टन माल धरलाय. हा. हाय असा ऍव्हरेज रेट धरला हा. तरी 4-4.5 लाख रुपये होते. मेडिकोचा प्रॉब्लेम लय वाढलाय. मेडिकोज म्हणजे काय माहितीये का, ते कळी निघली हा. लहानपणी पोकास निघते, एवढं होते मिडी जुळून जाते. म्हणजे जोपर्यंत तुमचं थ्रिप्स कंट्रोल होत नाही हा. तोपर्यंत व्हायरसला कोणते प्रोडक्ट काम करत नाही. हा. आपण ह्यांचा प्लॉट असा आणला की आसपास बघायला प्लॉट नाही, ह्यांना आज देखील ह्यांच्याकडे शेतकरी आसपासची बघा येतील. 1 एकर शेती, दोडक्याचं 15 टनाचं उत्पन्न, किलोला 30 रुपयाचा दर. होय, ही कमाल केली आहे पंढरपूर तालुक्यातील रोपळे या गावातील आमचा तरुण शेतकरी रोहन माने या शेतकऱ्याने केले. रोहन मानेने आपल्या 2 एकर क्षेत्रापैकी 1 एकर क्षेत्रावरती दोडक्याची लागवड केली आणि त्या दोडक्याचं आज हार्वेस्टिंग चालू आहे. किलोला जवळपास 30 रुपयाचा दर मिळालाय. खरं तर दोडका शेती म्हणलं की असंख्य अडचणी आल्या, तसं रिस्की पीक आहे, पण अगदी कमी कालावधीमध्ये 45 ते 50 दिवसामध्ये हे चांगलं पैसे देणारं पीक आहे. परंतु ह्या दोडक्याला कशा पद्धतीनं पाण्याचं नियोजन केलं, खताचं नियोजन केलं, स्प्रेचं नियोजन केलं, ही संपूर्ण चर्चा आज आपण रोहन माने यांच्यासोबत करणारच आहोत. पण तत्पूर्वी दोडका पीक म्हणलं की सर्वात महत्त्वाचं चॅलेंज येतं ते म्हणजे व्हायरस आणि मिडीकूज. खरं तर यासाठी सुद्धा रोहन मानेने काय केलं हे त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अतिशय चांगल्या पद्धतीचं हार्वेस्टिंग चालू आहे. खरं तर दुसरं हार्वेस्टिंग आहे, अजून इथनं प्लॉट बरेच दिवस सुद्धा चालणार आहे. त्यामुळे रोहन मानेला चांगलं पैसे होणार आहेत. आपल्यासोबत स्वतः रोहन माने अगदी पूर्ण A to Z माहिती दोडक्यातली त्यांच्याकडून जाणून. खरं तर हार्वेस्टिंग चालू आहे, दर पण चांगला मिळालाय, आज दुसरा तोडा आहे. काय वाटतंय शेतकरी म्हणून, काय वाटतंय? भारी वाटतंय शेतकरी म्हणून. हा, पण कसं 2 एकर शेती आहे, 2 एकर शेतीपैकी 1 एकर ऊस आहे, दोडका लावायचं मधनं कुठनं डोक्यात आले? आपले मित्र राहुल वाडेकर हा. यांनी सांगितलं मार्गदर्शन करतो मी, लावा तुम्ही दोडका. हा, ती लावला. म्हणजे आजपर्यंत असं कधी वेलवर्गीय नाही, पीक केलं? नाही काय सध्या काय होतं पहिल्यापासून शेतामध्ये? ऊस. पहिल्यापासून 2 एकर ऊस ऊस, लावायचा. ऊस. हा, वाटलं नाही रिस्की पीक आहे, आपल्याला काय माहिती नाही ह्यात कसं उतरायचं? काय नाही वाटत. हा. राहुल वाडेकर म्हणलं काय अडचण येऊ देत नाही, हा. मार्गदर्शन करतो. धाडसच केलंय. हा, हा, काय ह्या रानात ऊसच होता? ऊसच होता. ह्याची मशागत कशी केली सुरुवातीपासून? स्वरातपासून शेणखत, परत डोस, ती हा. बेसल डोस. बर. हा. शेणखत किती टाकलाय? शेणखत टाकलं 2 टेलर. 2 टेलर हा, शेणखत, हा. 1 एकर शेत. हा. आणि बेसोडोस मध्ये काय काय टाकलंय? रिपील, केमियक, अमोलिप, सरपीट. ते मिक्स करून ह्याच्यामध्ये दिलं हा, काय? हा. अंतर किती सोडले बरं प्रामुख्याने? 6x6. 6x6. हा. झिकझॅक पद्धती लागवड आहे नाही? हा. किती म्हणजे बी लावलं का ह्याचं? काय बी लावलं. बी लावले? कोणती व्हरायटी? सॉरेट. स्वराजची व्हरायटी. बरं, प्रामुख्याने किती दिवस झाले आज याला पूर्ण? आज 50 दिवस पूर्ण झाले. 15 दिवस पूर्ण झाले. बरं, तर यामध्ये पाण्यात सुद्धा चॅलेंजिंग अतिशय महत्वाचं असतं. या पाणी जास्त पण होऊन चालत नाही आणि कमी पण होऊन चालत नाही. कसं केलं दोडक्याला पाण्याचं नियोजन, कसं केलं तुम्ही? पाणी रोज 1 तास, रोज 1 दिवसाड 1 दिवसाड 1 तास. हा. हा. असं पाण्यात काय विशिष्ट टाइम ठरला असायचा काय का? सण नाही. हा. हा. जसे कसे हा, दिवसात 1 दिवसाड 2 दिवसाड द्यायचं पाणी. हा. बरं, आता माल कुठं चाललाय? आला आता हे हैदराबादला. बरं, हैदराबादला माल चाललाय. खरं तर संपूर्ण नियोजन, शेतकरी जरी बोलायला कमी असला तरी पण कष्ट मात्र अफाट आहे. कारण एवढं मोठं उत्पन्न, रिस्की पीक आपल्या शेतामध्ये घेतलंय. माहिती नाही, अनुभव नाही, पण खरं तर उतरायचं काहीतरी पारंपरिक शेतीला बगल देत एक आधुनिक पद्धतीची शेती किंवा वेगळं वेलवर्गीयकडे वळलं पाहिजे, अशा भावनेतून आमचे मित्र या ठिकाणी गेले. टायर दुकान आहे ना आपलं? हाय. काय काय देत असते? पूर्ण टायर नवीन. हा, रोपड्यामध्येच. हाँ, हा, हार्डवेअरचं. बरं, अगदी दुकान सांभाळ शेती करतात. खरं तर याचं पूर्ण A to Z नियोजन केले राहुल वाडेकर आपल्या सोबत आहेत. खरं तर टेक्निकल माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. शेतकऱ्याकडून बोलत असताना त्यांनी सांगितलं की अगदी लागवड अतिशय चांगल्या पद्धतीने झाली, आता हार्वेस्टिंग चालू आहे, शेतकरी समाधानी. पण शेतकऱ्याला प्रामुख्यानं औषधाची नावं सांगता येत नसते. शेतकऱ्याला बरोबर. करायची कष्ट करायची तयारी भरपूर आहे, पण औषधाची नावं माहित पण नसते आणि सांगता पण येत नसते. सांगण्यात येते की तुमच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्लॉट झालाय. कशा पद्धतीने नियोजन झालं, काय काय केलं? पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळी ह्यांनी मला फोन केला, हा. साहेब दोडका लावायचं नियोजन आहे, करू का नको? म्हणले करा बिंदास. ह्यांनी म्हणले मग तुम्ही मार्गदर्शन करणार का? किती सुद्धा येणार? हा. म्हणजे करतो मार्गदर्शन, म्हणलं लावा तुम्ही, काय अडचण नाही म्हणलं. हा. आपण ह्यांचा प्लॉट असा आणला की आसपास बघायला प्लॉट नाही, ह्यांना आज देखील ह्यांच्याकडे शेतकरी आसपासची बघा येतील. बरोबर. हा. पहिल्यांदा दोडका शेती केली आणि प्लॉट एवढा भारी आलाय, हा. शेतकरी लोक इथं बघायपर्यंत येतील. कारण काय अनुभव तर काय कुठलाच नाही, पहिला अनुभव, वेलवर्गीमधला ऊसचा शेतकरी आहे. हा. नाही तर लोकांचे प्लॉट एवढं लहान लहान असतानाच व्हायरस हे कुठे बुकडून जा, काय हो, ह्यातच प्लॉट बाजू त्यांचे होते. आता हे शेतकऱ्यांचे अंतर सांगितलं, हे 6x6 हे योग्य आहे का, काय कमी जास्त आहे? योग्य अंतर आहे, काय नाही. 6x6 वर, कारण हे काय द्राक्षाचं फाउंडेशन नाही, ह्यांनी तारकाटीचं फाउंडेशन केलं आहे. 6x6 अंतर सफिशियंट आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं बेसल डोस, जेवढं तुम्ही बेसल डोस चांगला टाकचाल त्या पद्धतीने उत्पन्न तुम्हाला चांगलं मिळणार आहे. शेणखत तर अतिशय महत्वाचं आहे, पण त्यासोबत काय काय वापरलं गेलं तुम्हाला? महत्वाचं म्हणजे शेणखत एक तर कुजल्याला टाका सांगाल त्यांना मी, 100% कुजलेलं शेणखत पाहिजे. दुसरे गोष्ट बेसल डोस म्हणजे रिफिल 80 किलो प्रति एकर, त्यासोबत केमॅक 20 किलो, फर्टोजन अमोनियम सल्फेट 50 किलो आणि क्लिक एसएफ 10 किलो, त्यासोबत आपलं मार्केटचं 20-20-13 हे आपण एकत्र करून बेसल डोस केलेला आहे ह्यामध्ये. आणि महत्वाचा बेसल डोस करून
सगळं रान तयार केलं, ड्रिपवर हातरून झालं सगळं, मल्चिंग टाकून झालं, तर आपण ह्यांना 2 दिवस गार पाणी द्यावं, म्हणजे 2 दिवस पूर्णपणे भिजायला सांगितलं. मल्चिंग पूर्ण खाल्लं, होल न मारता. याचं कारण असं की बाबा पूर्णपणे त्या आतली जमीन निर्जंतुकरण व्हावं, निर्जंतुकरण जमीन व्हासाठी आपण केलं. आणि नंतर 2 दिवसांनी ह्याला होलं पाडली जेणेकरून वाष्पीभवन होऊन हिट निघून जावे सगळे. आणि ज्यावेळेस बी लावायची तयारी झाली त्याच्या आदल्या दिवशी पूर्णपणे अजून पाणी दिलं, गारबेड केले, आणि मग बियांची टोकन केली 6 बाय 6 फूट, ते पण झिगझॅग पद्धतीने आपण लागण केली. त्याच्यानंतर पुढच्या स्प्रेचं शेड्यूल कसं होतं? नाही मुकेश, कारण का सांगा, ज्यावेळेस आपण लागण केली लोक काय करतात माहितीये का, बी लावले त्याला बी उगवून त्याला कंटिन्यू पाणी चालू असतं. तर आपण त्याला लावायच्या आधी काय सोडायचं, पाणी सोड फुल, परत पाणी उगवण्याचं पाणी देत नाही. हे आपण पहिली ताकद केली, कारण रान काळ आहे. मग ज्यावेळेस बियाची लागण केली त्यावेळेस पहिलं पाणी फुल दिलं, बी लावून झाले, परत ते 8 दिवस त्याला पाणी दिलं नाही. 100% उगवून चांगली झाली बियांची. ज्यावेळेस बी पूर्णपणे 2 पानावर उगवून आले त्यावेळेस आपण त्यांना पूर्ण निवळ पाण्याची आळवणी केली पहिली, ड्रिप न देता एक पाणी पेला आपलं सरासरी सगळं आळवणी केली. त्याचा काय परिणाम? त्याने काय होतं, हिट मेंटेन राहते. एकदम तुम्ही पाणी सोडलं का खाली मुळाला शॉक बसण्याची शक्यता असते. ते आपण बुडाकडून तेवढंच आपल्या हाताने वटलेलं. आणि परत जे नियोजन आहे ते आपण आपलं ह्युमिझॉल म्हणून येतं, जे की 500 मिली एकरी प्रमाण आहे, आणि त्यासोबत 30-10 एकरी आपण 2 किलो ह्या प्रमाणात पहिली आळवणी केली. ज्याने काय होतं, मुळी चांगली फुटेल आणि वाढ पण चांगली केली फास्ट. कारण त्यामध्ये 30-10 मध्ये कसं आहे, बोरान येतं अर्धा%, आणि स्टेम पण त्यामुळे बोरानामुळे मोठं होतं. परत पुढची जी आळवणी आहे 3 दिवसाचा गॅप टाकून पुढची आळवणी, त्यामध्ये आपण ट्रायवेल्ट, हार्जेनियम, पॉसिडॉन आणि बायोफेन्स. त्यामध्ये काय होतं माहिती का, जे काय तुमची बुरशी असेल ती बुरशी मरते. हार्जेनियममुळे तुमचा जर नेमॅटोड असेल तर तो पण कव्हर होतो. आणि दुसरी गोष्ट, बायोफेन्स मध्ये वर्टिसिलियम बिव्हरिया मेट्रिझम असल्यामुळे हुमणी वाळवीचा जो काय प्रादुर्भाव आहे तो पण 100% कमी होतो. त्यामुळे त्याची आपण आळवणी घेतली 1 किलो प्रति एकर, म्हणजे बॅरलसाठी 200 लिटर पाणी. परत 3 दिवसाचा गॅप टाकून आपण त्यामध्ये निमारेस्ट आणि ह्युमिकॉट, म्हणजे जे काय लहान असतानाच त्याला निमाटोडचा प्रादुर्भाव पुढे वाढू नये त्यासाठी आपण एकरी 2 लिटर निमारेस्ट आणि त्यासोबत ह्युमिकॉट 500 ग्राम एकरी ह्या प्रमाणात आपण ह्याची आळवणी केली. आता प्लॉट मध्ये बघितलं कुठंच निमॅटोडचं प्रमाण काय अजिबात नाही, कारण प्लॉट बघताच कळते की खाली निमॅटोड नाही, कारण तेवढी कॅनोपी जबरदस्त प्लॉट मध्ये. आणि चौथी जी आळवणी आहे त्यामध्ये आपण मिक्सोजन आणि मायक्रोपस, जे काही एनपीके कन्सोर्शिया आहे, जे काही तुमचं जे काय आपण घातलंय तेवर आपटेक करून मिळलं पाहिजे, त्यासाठी मिक्सोजन आणि मायक्रोपसची आळवणी केली. आणि फवारणी जर तुम्ही बघायला गेला कालांतराने त्यावेळेस फवारणी पण चालू होती. साधारणतः 4थं पान बाहेर पडल्याशिवाय आपण फवारणी करायला रिकमेंड करत नाही. 4थं पान बाहेर पडल्याशिवाय लावल्यापासून किती दिवसात? लावल्यापासून साधारणतः बी लावल्यापासून म्हणताय का तुम्ही, बी लावल्यापासून 8 दिवस, म्हणजे 8 दिवस उगवले गेले आणि तिथून पुढे 8 दिवस, म्हणजे साधारणतः 5 दिवस झाला. 10 ते 12 दिवसांनी पहिली फवारणी देतो आपण. लावल्यापासून 10 दिवसापर्यंत कोणती स्प्रे नाही? काय नाही. तिथून पुढे पहिली फवारणी आपण त्यावेळेस आपण जे काही मार्केटला उपलब्ध असलेले औषध, थ्रिप्स औषध असतील, जे की जसं की फॉर एक्झाम्पल बायोटिन्स्टिन असेल किंवा निमतेल, हे आपण ती पहिली फवारणी देतो. बायोटिन्स्टिन, निमतेल, बायोस्टिन हे आपण पहिली फवारणी, जेणेकरून का तर पानावर बायोस्टिनमुळे पानं फ्रेशनेस येते, चकाकी राहते, फंगल अटॅक असेल तो पण कमी होतो, आणि बायोटिन्स्टिनमुळे थ्रिप्स पण कव्हर होतं. परत दुसरी जी फवारणी असते त्यावेळेस आपण त्या फवारणीमध्ये त्यांना व्हायरससाठी रेकमेंड करतो. व्हायरसला मार्केटला कुठलं औषध अवेलेबल नाही, म्हणजे तर कंपन्या, भरपूर कंपन्या म्हणतात आमचं हे व्हायरस हा माहिती, पण अजिबात व्हायरसला कोणते प्रोडक्ट काम करत नाही. जोपर्यंत तुमचं थ्रिप्स 100% कंट्रोल होत नाही तोपर्यंत व्हायरसला कोणते प्रोडक्ट काम करत नाही. त्यासाठी आपण आधी प्रिव्हेंटिव्ह मध्ये त्यांना आपण मार्केटला जे काय सोलोमन असेल, म्हणजे थ्रिप्ससाठी औषध आहे बाहेर कंपनीचं, ते सोलोमन, त्यासोबत आपलं माणसाचं सिक्वेस्ट प्रो 1 ग्रामनी, सोलोमन 1 मिलीने, आणि ह्युमिडॉन जे की कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, अॅमोनो, फुलविक एकत्र आहे, ते आपण अर्ध्या ग्राम रेकमेंड करतो. ह्याने काय होतं, सोलोमन थ्रिप्स कव्हर होतं, आणि सिक्वेस्ट आणि ह्युमिडॉनमुळे आहे ना झाडाला बूस्ट होतं, झाडामध्ये ताकद येते. त्यामुळे झाडात ताकद असेल तर ऑटोमॅटिकली ते व्हायरसला बळी पडणार नाही, 100% खरं आहे. आता जे सगळे औषध सांगत आलाय ते सगळे जैविक मध्ये का कसे म्हणजे? 100% जैविक नाही आणि 100% केमिकल नाही. म्हणजे एक 70% आपण जे काय खालून आपण सप्लाय देतो झाडांना ते आपण जवळपास 70% जैविकच करतो, 30% रासायनिक करतो. आणि वरून स्प्रे मधून जे काय रेग्युलर कीटकनाशक वगैरे आहेत मार्केटचे ते आपल्याला घ्यावं लागतं. तर या बागेमध्ये, या वेलवर्गीमध्ये मोठ्या प्रमाणात सेटिंग चांगली झालेली, अजून सुद्धा पाठीमागे चांगली सेटिंग व्हायला लागली, चांगल्या कळ्या त्या ठिकाणी
त्यासाठी काय करायला लागते? त्यासाठी आपण खालून आपल्या कंपनीचं जे काय फॉस्फोक्लिक असेल म्हणजे फॉस्फरस वाढवणारे बॅक्टेरिया ते आपण देतो. त्यासोबत जे आपले कस्टमर ग्रेड आहे 10-30-10 विथ ट्रेस एलिमेंट ते आपण देतो एकरी 5 किलो ह्या प्रमाणात. त्यामुळे काय होतं कंटिन्यू सेटिंग राहतं मालाला, प्लॉटला कंटिन्यू सेटिंग राहतं आणि फॉस्फोक्लिक दिल्यामुळे फॉस्फरसचं आपटे पण चांगलं राहतं. त्यामुळे ऑटोमॅटिक कळी बाहेर फेकतं. बरोबर. आणि दुसरी जी ग्रेड आहे ते 15-35 ते आपण रेग्युलर देतो आलटू पालटून. का तर फुगवण आणि माल तोडला का त्याला खायला खायचं पाहिजे, बरोबर. नत्र पण गेलं पाहिजे. 15-5 म्हणजे काय नत्र 15%, 5% फॉस्फरस आणि 30% पोटॅश. त्यामुळे काय होतं फुगवण बी होते आणि शेंडा पण चालू होतो कंटिन्यू. त्यासाठी आपण 10-30 आणि 15-5-30 ह्या 2 ग्रेड आपण आलटू पालटून कंटिन्यू देतो. बरोबर. तर तो दोडक्याचं एवढं लांब दोडका आपण बघायला मिळतोय, अजून बरीच झाडं बघितली तर अजून ह्याच्यापेक्षा लांब काय काय दोडका येतं. हो, त्यासाठी लांबी योग्य आहे का कमी जास्त पाहिजे? नाही भरपूर झाली लांबी याची. हा. लांबी भरपूर आहे, काय अडचण नाही. आणि महत्वाचं म्हणजे काय सांगू, हे सगळं न्यूट्रंट आपटे चांगलं असल्यामुळे जे काय आपण खाली जेवण देतोय मिक्सोजन आपलं असेल मायक्रोबस असेल त्यामुळे आपटे चांगलं होत असल्यामुळे ही लांबी दिसते तुम्हाला. बरोबर. वरण आपण तरी पण ह्याला मालाला कडकपणा यावा किंवा शायनिंग चाका घ्यावा त्यासाठी आपण झिंक स्टार जे की 49% आपला झिंक ऑक्साईड मधलं आणि मॅपासोल जे की पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट हे आपण कंटिन्यू स्प्रे घेतोय. बरोबर. त्याला काही विशेष हंगामध्ये लावलं पाहिजे का कोणत्या पण हंगामध्ये चालतंय? कसं आहे सांगू, ही आता नगदी पीक आहे ती, पैसे करून घ्यायची पीक आहे ती. ज्यावेळेस ही 12 महिने चालतं, 12 महिने लावतात शेतकरी. पण पावसाळ्यात लावलं तर उत्तम प्लॉट अजून सुंदर दिसतो. बरोबर. स्प्रेचं किती दिवसाचं अंतर यामध्ये गॅप राहायचं आहे? साधारणतः एक 4 दिवसाचा गॅप स्प्रे मध्ये. 4 दिवसाला एक स्प्रे पडला इथं. प्रामुख्याने ह्याच्यावरती कोणते रोग येतात ते प्रामुख्याने थ्रिप्स येतो. ते कसं ओळखायचं? थ्रिप्स म्हणजे पानाच्या पाठीमागे लहान किडे असतात, हिरवे किडे असतात किंवा तांबडे किडे असले तर ते आपण लाल कोळी म्हणतो. लाल कोळी येते, थ्रिप्स येतो, परत पांढरी माशी असते. आणि हे जर कंट्रोल नाही झालं तर ते पुरं व्हायरस म्हणतो आपण, लगे पानं बोकडतात. मग आपण शेतकरी म्हणतो व्हायरस आहे, घ्या व्हायरस स्प्रे. हे किडेचं काय तसं राहिलं, तिकडे व्हायरस स्प्रे घ्यायचा परत रिझल्ट आला नाही, हा एक विषय होतो. दुसरी गोष्ट आहे त्यात मोठी समस्या म्हणजे ह्या वर्षात 2 वर्षात मिडिकोचा प्रॉब्लेम लय वाढलाय. मिडिकोज म्हणजे काय माहिती का, ते कळी निघली लहानपणी पोकास निघते, एवढं होते मिडी जळून जाते. म्हणजे सेटिंग चांगली लागते. सेटिंग होतं, सगळं होतं, एवढं सेटिंग होतं आणि जळून जाते पूर्णपणे. ते कशामुळे होतं? ते साधारणतः न्यूट्रन डेफिशियन्सी, योग्य न्यूट्रन न गेल्यामुळे तो प्रॉब्लेम येतो. बरोबर. तर आपण त्यासाठी आपण ते 100% कव्हर होत नाहीये. तुम्ही वर्ण फंगिसाइड किती मारा किंवा खालून ट्रिप मध्ये काय पण द्या, 100% ते कव्हर होत नाही. पण तरीही त्यावर आपण आपले प्रयत्न चालू आहेत. आपण त्याला रेग्युलर एक 8 दिवसाला हात घेतो, ते जवळपास 60-70% मॅनेजमेंट राहतं. पूर्ण नियोजन तुमच्या मार्गदर्शनाखाली झाले. सरासरी किती खर्च आला याला? मल्चिंग म्हणा किंवा बी म्हणा सगळा एक 60,000 गेला असेल. 60,000 पर्यंत खर्च आला. सरासरी काय उत्पन्नाच्या शेतकऱ्याला काय आश्वासन दिलंय का? नाही, आश्वासन द्यायची गरज नाही. त्यांना साधारणतः ह्या प्लॉट मध्ये कमीत कमी आपण 15 टन माल धरलाय. हाय असा ॲव्हरेज रेट धरला तरी 4-4.5 लाख रुपये होतात. 4.5 लाख 2 महिन्यामध्ये. 2 महिन्यामध्ये जरी खर्च सगळा वजा केला, लाख रुपये जरी खर्च वाढला तर 3 लाख रुपये प्रॉफिट मिळतात 2 महिन्यात. 2 महिन्यात अगदी कमी कालावधीमध्ये चांगलं पीक देणारं हे वेलवर्गीय पीक आहे. खरं तर वेलवर्गीयमध्ये आपण अनेक व्हिडिओ करतोय, पण हे दोडका अशा पद्धतीच्या व्हिडिओमध्ये खरं तर संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळाली. उत्पन्न चांगलं मिळलंय, ॲव्हरेज महत्त्वाचं त्या ठिकाणी चांगलं मिळेल आणि फळ जर तुम्ही बघितलं तर अतिशय लांब हे त्या ठिकाणी फळाची साईज पण झाली आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्यावरती जे व्हायरस असतो आणि ते रिकोज ह्या समस्येपासून शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सुद्धा उपाययोजना या अशा व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळाल्या. खरं तर शेतकऱ्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये अशा पद्धतीने चांगलं उत्पन्न ह्या दोडक्यामधून घेतल्यामुळं शेतकरी सुद्धा समाधानी आहे. हार्वेस्टिंग सुद्धा आपल्या पाठीमागे त्या ठिकाणी चालू आहे. खरं तर अशा पद्धतीचं उत्पन्न या शेतकऱ्याला मिळाल्यामुळं खरं तर सांगण्यात येते की संपूर्ण मार्गदर्शन वाडेकर साहेबांनी केले. तर तुमचं दोघांसुद्धा आभार आहे, कारण आमच्या प्रेक्षकांना अतिशय महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दिले. खरं तर अशीच आपल्याला जर नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील, शेतीविषयी व्हिडिओ बघायचे असतील तर आताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा. धन्यवाद.